श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, कधी तुम्हाला असे वाटते का की आयुष्य अचानक काही नवीन वळण घेणार आहे? हा आठवडा तुमच्यासाठी अगदी असाच बदलांचा आणि नवीन शक्यतांचा ठरू शकतो. काही घटना तुम्हाला आश्चर्यचकित करतील तर काही प्रसंग तुम्हाला स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडतील. कधी उत्साह वाढेल तर कधी थोडीशी अस्वस्थता जाणवेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक बदल हा काहीतरी नवीन शिकवण्यासाठीच येतो. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीसाठी हा आठवडा नक्की कसा असेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्याची सुरुवात थोडी गोंधळलेली वाटू शकते. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, त्यामुळे मनात थोडी खंत निर्माण होईल. पण जसजसा वेळ पुढे जाईल तसतसे तुम्हाला समजेल की या बदलांमध्येच तुमच्यासाठी काहीतरी चांगले दडलेले आहे. तुमच्यात नवीन कल्पना निर्माण होईल. काही वेगळं करण्याची इच्छा प्रबळ होईल. पण त्या कल्पनांना योग्य दिशा देण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. आठवड्याच्या मध्यावर एखादी चांगली संधी मिळू शकते. ती ओळखून योग्य निर्णय घेतल्यास पुढील काळासाठी फायदेशीर ठरेल. शेवटी हा आठवडा तुम्हाला सांगतो, बदलांना घाबरू नका, तेच तुमच्या प्रगतीचे दार उघडतात. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी आणि आव्हानांचा संगम असेल. ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कल्पकतेमुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील, मात्र सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयमाने वागणे गरजेचे आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो. एखादा नवीन ग्राहक किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. पण मोठे आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक गोष्ट नीट तपासूनच पुढे जा. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असेल. काही नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात, पण त्याचवेळी काही अनपेक्षित खर्च देखील वाढू शकतात. त्यामुळे आर्थिक संतुलन राखणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. जोखीम असलेल्या योजना टाळा. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा भावनिक ठरू शकतो. जोडीदारासोबत काही गोड क्षण घालवण्याची संधी मिळेल. पण कधीकधी छोट्या गोष्टींमुळे गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील विश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटी नात्यातील गोडवा वाढेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा साधारण शांत राहील. घरातील वातावरण सकारात्मक राहील, पण कधीकधी लहान-सहान मतभेद होऊ शकतात. आईवडिलांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. भावंडांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. घरात एखादा शुभ प्रसंग होण्याची शक्यता आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. आठवड्याच्या शेवटी प्रगती दिसेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा ठीक राहील. कधी थोडा थकवा जाणवू शकतो. आहार आणि दिनचर्या व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. योग आणि व्यायाम केल्यास फायदा होईल. मानसिक शांततेसाठी ध्यान करा. हा आठवडा आरोग्याच्या बाबतीत मध्यम पण जागरूक राहण्याचा संकेत देणारा आहे. सुरुवातीला शरीरात थोडा आळस, थकवा किंवा ऊर्जा कमी असल्यासारखे वाटू शकते. कामाचा ताण, अनियमित दिनचर्या आणि झोपेचा अभाव याचा परिणाम शरीरावर दिसू लागेल. त्यामुळे या आठवड्यात स्वतःकडे दुर्लक्ष करणे टाळा. आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक ताण थोडा जास्त जाणवू शकतो. मनात अनेक विचार येतील. काही गोष्टींबद्दल चिंता निर्माण होईल. कधीकधी लहान-सहान गोष्टीही जास्त मनावर घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते. पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे मन हळूहळू शांत होऊ लागेल. ध्यान, प्राणायाम किंवा शांत वेळ घालवणे यामुळे मानसिक संतुलन राखता येईल. एकूण हा आठवडा तुमच्यासाठी बदल, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, पण त्या तुमच्यासाठी काहीतरी चांगले घेऊन येतील. काम, पैसा, नातेसंबंध आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला संतुलन राखावे लागेल. कधी अडचणी येतील, पण तुमची सकारात्मक विचारसरणी तुम्हाला पुढे नेईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीपेक्षा अधिक मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाला आहात. हा आठवडा तुमच्यासाठी बदलांचा, आत्मपरीक्षणाचा आणि हळूहळू सकारात्मक वळण घेणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत असे वाटेल, त्यामुळे थोडी अस्वस्थता आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण हेच क्षण तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवणारे ठरतील.
जसं जसा आठवडा पुढे जाईल तसतसे परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळू लागेल. कामाच्या क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या आणि संधी दोन्ही येतील. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुमची कल्पकता आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, मात्र संयम ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. आर्थिक बाबतीत काही चढउतार अनुभवायला मिळतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील, पण त्याचवेळी काही अनपेक्षित खर्चही वाढू शकतात. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल. कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात भावनिक चढउतार दिसतील. कधी एखादी गोष्ट मनाला लागेल तर कधी कुटुंबाचा आधार मनाला शांतता देईल. नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि संवाद ठेवणे आवश्यक आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात छोट्या गैरसमजांना जास्त महत्त्व देऊ नका. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील गोडवा वाढेल. आठवड्याच्या शेवटी काही खास क्षण अनुभवायला मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे, पण त्यासाठी सातत्य आणि लक्ष केंद्रित ठेवणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे, विश्रांती घेणे आणि सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला एक स्पष्ट संदेश देतो. बदल स्वीकारा, शांत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश नक्की तुमच्याकडे येईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की जरी सुरुवात थोडी कठीण होती, तरी शेवट समाधान देणारा आहे आणि तुम्ही अधिक आत्मविश्वासाने पुढे जात आहात. धन्यवाद.